नमस्कार मित्रांनो, 22 मार्चला मैदान होते वाळवा फाटीवरती. एक मोठं मैदान आहे महाराष्ट्रातलं आणि ते मैदान जे ज्यांनी घेतलेलं आहे ते आपल्या सोबत आहेत. नमस्कार शेठ. नमस्कार. काय सांगाल, आपलं मैदान होते 22 मार्चला, कशा निमित्त होते मैदान हे? आपण महाकाल केसरी मैदान ठेवलं महादेवाच्या आता महाशिवरात्री आपण मैदान ठेवता आलं नाही आपल्याला जागे अभावी, त्यामुळे आपण हे महाशिवरात्रीचं मैदान इथं महाकाल केसरी भरलेलं आहे. बरं. काय सांगाल, मैदान जे आहे ते या मैदानामध्ये ओळख वशील चालणार का? नाही, आपण इथं ओळख वशिला कुठलाही चालणार नाही. जे काय असेल ते नियमाप्रमाणे अखिल भारतीय बैलगाडी शर्यतीच्या नियमाप्रमाणे आपण मैदान पूर्णपणे रितसर होणार मैदान. काय सांगाल गाडी नोंद करण्यासाठी लोकांना माझं सांगणं आहे की जास्तीत जास्त होईल एवढं लवकर गाड्या नोंद करा. कारण कसं आहे, आपण मर्यादित गाड्या का घेणार आहे आपण. पुन्हा असं होया नको तुम्हाला याच आहे पण गाडी नोंद करायला तुम्हाला उशीर झाला असं होया नको. आणि एक शेतकऱ्याच्या मुलांना मी शेतकऱ्याला घेतलेला आहे बैलगाडी शर्यत. शेतकऱ्यांचा विचार करून शेतकऱ्याचा विचार करून तर सगळ्या बैलगाडी मालकांनी याचा विचार करून जेवढं होतं तेवढं लवकर बैलगाड्या नोंद कराव्यात. ओके. नमस्कार. काय सांगाल, आपलं 22 मार्च मैदान होते त्या मैदानाबद्दल थोडस बक्षीस स्वरूप सांगा थोडस. कसं आहे, शेतकऱ्याच्या पोरांना शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेलं एक मैदान आगळं वेगळं मैदान आहे. फाटीवर जरी वाळव्याच्या होणार असेल तर ते मैदान हिरवडे तालुका शिराळा जिल्हा सांगलीकरांचं मैदान. आणि बक्षीस म्हटलं तर पहिल्या क्रमांकाला सोनालिका ट्रॅक्टर ठेवलेला आहे, दुसऱ्या क्रमांकाला बुलेट आहे आणि 3 ते 10 क्रमांक जे 8 टू व्हीलर आहेत. आता वेगवेगळ्या कंपन्यांच्या वेगवेगळ्या क्वार्टर फायनलचं बक्षीस. क्वार्टर फायनलला प्रत्येक गाडीला 10,000 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे. मैदानाचं लोकेशन काय? वाळवा फाटी. आता बऱ्यापैकी सातारा सांगली जिल्ह्याला वाळवा बाळूमामा फाटी माहित आहे त्या ठिकाणी. पण जर नवीन कोणी येणार असतील तर त्यांना कराड पेठ नाका ईश्वरपूर मार्ग येता येते किंवा सांगली अष्टावरून येता येते किंवा तासगाव नागठाणे या मार्गे सुद्धा येता येते. आणि लाईव्हचं लोकेशन 2 दिवस अगोदर सगळ्यांना पोस्ट केलं जाईल. नाव नोंदणीसाठी काय सांगाल, लांबून बैलगाड्या मालक येतील त्यांना? जे लांबून बैलगाडी मालक येतील त्यांनी ऍडव्हान्स मध्ये नोंद करून ठेवावी, कारण त्यांना नंतर नोंद करायला मिळाली नाही असं व्हायला नको. त्याचबरोबर जे लांबून येणार त्यांना या ठिकाणी रोडचा आपलं डायरेक्शन वगैरे सगळं त्यांच्यापर्यंत पोहोच केलं जाईल. त्याचबरोबर त्यांची मुक्कामाची सोय सुद्धा तिथं काहीतरी जे लांबून येतील त्यांच्यासाठी केली जाईल पाठीवर. आता काय पावसाचे दिवस नाही त्यामुळं तिथं सोय होऊ शकते. त्याचबरोबर जे जवळचे बैलगाडी मालक आहेत त्यांनी सुद्धा या ठिकाणी सहभाग घ्यावा. शेतकऱ्यांसाठी आयोजित केलेला आहे. सगळा शेतकरी समाजाचे बऱ्यापैकी सर्वसामान्य बैलगाडी मालक या भागातला आणि त्यांनी सुद्धा सगळ्यांनी या ठिकाणी सहभाग घ्यावा. समालोचक कोण असते? समालोचक रणजित सर आहेत, किरण भिसे आहेत, मी आहे, परत विशाल यादव साळशिंबे, पप्पू सूर्यवंशी वांगीचा आणि बबलू देसाई कोळ्याचा. लाईव्ह लॉट कधी काढणार? आदल्या दिवशी 6-6:30 नक्की. मैदान कोणत्या चॅनलवर दिसेल आपल्याला? P3 चॅनलवर मैदान दिसेल. ठीक आहे मित्रांनो, 22 मार्चला मैदान होते, ओपनचं मैदान होते महाकाल केसरी. सगळ्या जेवढे महाराष्ट्रातील जेवढे गाडा मालक असतील त्यांनी लवकरात लवकर नोंद करून मैदानाची शोभा वाढवा. धन्यवाद.